हॅलो आणि वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. याआधी आपण बरेच क्वेश्चन केलेले आहे स्पेशल टॉपिकवर इंटिग्रेशनशी रिलेटेड. तुम्ही आपल्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आजचा क्वेश्चन जसा दाखवला आहे थंबनेलमध्ये बिलकुल तसाच आहे. क्वेश्चनमध्ये दिला आहे की एक कंटिन्युअस फंक्शन आहे, आपल्याला माहिती आहे बिना कंटिन्युअस फंक्शनचं आपण इंटिग्रेशन करत नाही. आणि एक्सची कंडिशन बघा, खास इथे दोन गोष्टी खास आहे. एक ते फंक्शन एफ ऑफ टी मध्ये आहे, ठीक आहे, फंक्शन एफ ऑफ टी मध्ये आहे. सेकंड एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे. असं बघितल्यावर एक तर पहिलेच आयडिया येते की असं काहीतरी आपण करू शकत नाही, इकडे टीचं फंक्शन इकडे एक्सचं फंक्शन ते पण त्याचा स्क्वेअर. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की जर तुम्ही इथे बघितलं खाली टॅन आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, मग आपण विचार करतो की सबस्टिट्यूशन करून याला सॉल्व्ह करावं का. करू शकता, काही हरकत नाही. पण बघा हा यू इंटू व्हीचा फॉर्म्युला जर तुम्ही सॉल्व्ह करत गेले कंटिन्युअसली खूप लेंथी होणार. प्रत्येक वेळेस दोन फंक्शन राहील, कधी खतम होणारच नाही. अशा वेळेस काय करायचं बघा, क्वेश्चन पाहिल्याबरोबर समजते. जसा इथे इंटिग्रलमध्ये एक्स आला म्हणजे हा काय थेरमचा फॉर्म्युला आहे, कुठल्या लिबनिझ थेरमचा. काय करायचं, फक्त डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करताना याला एक सिंगल फंक्शन ट्रीट करा. पहिले स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो झाला 2 टाइम्स एफ ऑफ एक्स, आणि मग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते एफ डॅश एक्स. लिबनिझ थेरम काय म्हणते की डिफरन्शिएट करताना एक्स आधी टीच्या जागेवर येणार, हा झाला एफ ऑफ एक्स, आणि टीच्या ठिकाणी जर आपण पुट करतो म्हटलं हा झाला 2 टाइम सेक स्क्वेअर ऑफ एक्स आणि 4 प्लस टॅन ऑफ टी म्हणजे टीच्या ठिकाणी एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण एक्सने डिफरन्शिएट करतोय. सेकंड टाइम डिफरन्शिएट करताना हा तर झिरो आहे डायरेक्ट. जर तुम्ही झिरो पुट केला तर झिरोचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे झिरो, तर बाकीचे सगळे टाइम किती झाले झिरो झाले, त्याची गरजच नाही आहे. तर आपल्याला हे व्हॅल्यू मिळाली. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे आपली 1. सो बेसिकली बघा काय काय भेटलं आता इथे, किती सोपं काम आहे. हा 2 आणि 2 कॅन्सल, हा एफ ऑफ एक्स कॅन्सल कर, दोन्ही साईडला साधं फंक्शन मल्टिप्लाय करायचं. कंटिन्युअस आहे, कुठल्याही झिरो नाही केलं डिवाइड घेऊन येऊ शकतो, काही गरज नाही आहे. तर बेसिकली आपल्याला मिळालं की एफ डॅश एक्सची व्हॅल्यू मिळाली की सेक स्क्वेअर एक्स अपॉन 4 प्लस टॅन एक्स. आणि आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की टॅनला जर टी पुट केलं, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर इंटिग्रेटिंग बोथ साईड, दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं. लिमिट सध्या आपल्याला माहिती नाही आहे. इंटिग्रेट केल्यावर हा झाला डी एक्स सोबत इंटिग्रेशन. एफ डॅशचं इंटिग्रेशन काय आलं आपलं, ते आलं एफ ऑफ एक्स, आणि डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. टी जर पुट केलं तर 4 प्लस टी झालं. आन्सर आहे याचं नॅचरल लॉग ऑफ 4 प्लस टॅन एक्स आणि प्लस सी. आता हे सी ची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला काही इन्फॉर्मेशन पाहिजे, ती इन्फॉर्मेशन दिली आपल्याला इथे. सीची इन्फॉर्मेशन यूज करायची एकदम सिंपल. एफ ऑफ 0, तर एक्सच्या ठिकाणी 0 पुट करा, इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ 4 प्लस टॅन ऑफ 0, ठीक आहे, प्लस सी. टॅन 0ची व्हॅल्यू 0, एफ ऑफ 0 पण किती आहे, एफ ऑफ 0 पण आहे 0. 0 इक्वल्स टू हा झाला लॉग ऑफ 4, कारण की टॅनची व्हॅल्यू किती आहे 0 0 होते, प्लस सी. म्हणजे सी इक्वल टू हा लॉग 4 इकडे आला, तुम्हाला मिळालं सी इक्वल्स टू मायनस लॉग ऑफ 4 प्लस सीची व्हॅल्यू पण मिळाली. फायनल काम फक्त फंक्शनमध्ये पुट करायचं. हे आपलं फंक्शन लक्षात ठेवा. सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल्स टू हा झाला लॉग ऑफ मॉड ऑफ 4 प्लस टॅन एक्स, आणि सीची व्हॅल्यू आहे मायनस लॉग ऑफ 4. आता व्हॅल्यूज चेक करणं सुरू करू. सगळ्यात फर्स्ट एफ ऑफ पाय बाय 2 ची गोष्ट करू. समजा एफ ऑफ पाय बाय 2 किती आहे, एक्सच्या ठिकाणी पाय बाय 2 ठेवायचं आहे. तर एक्सच्या ठिकाणी जर पाय बाय 2 ठेवलं तर टॅन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे नॉट डिफाईन, आणि लॉग ऑफ इन्फायनाईट आपल्याला माहिती नाही, तर हे आन्सर येऊ शकत नाही, कॅन्सल. पहिली गोष्ट. सेकंड एफ ऑफ पाय बाय 4 पुट करू, कारण दोन्ही ठिकाणी एफ ऑफ पाय बाय 4 विचारला आहे. सो एफ ऑफ पाय बाय 4 म्हणजे एक्सच्या ठिकाणी पाय बाय 4 पुट करायचं आहे. And answer is simple, log of 4 plus tan of pi by 4 mod minus log 4. tan pi by 4 ची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू आहे इक्वल्स टू 1. याची व्हॅल्यू 4 प्लस 1 झाला 5. आपल्याला आन्सर मिळालं लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4. आणि लॉगची प्रॉपर्टी जर तुम्हाला माहिती असेल याला आपण काय लिहू शकतो की लॉग ऑफ 5 बाय 4. आणि हे आपल्या ऑप्शनमध्ये आहे.
सो दिस इज अवर करेक्ट आन्सर, आणि हे करेक्ट असेल म्हणजे आपोआप बाय डिफॉल्ट हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. जास्त विचार करायचा नाही, लॉजिक बघा आणि कंडिशन्स बघा. कंडिशन्स आपल्याला सांगते की फंक्शनच्या लिमिटमध्ये जर इंटिग्रलच्या एक्स असेल किंवा दुसरं फंक्शन असेल तर सगळ्यात पहिला थॉट आपला कुठे असला पाहिजे, लिबनिझ थेरम म्हणजे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. एकदम सिंपल आहे. असेच तुम्हाला इंटरेस्टिंग टॉपिक क्वेश्चन्स बघायचे असेल तर प्लेलिस्ट चेक करा आपली, तुम्हाला इथे व्हिडिओ थंबनेलमध्ये मिळून जाईल. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.